नंतर एकाही खेळाडूच्या बॅटमधून या ठिकाणी मोठा फटका नाही आहे। मैदानामध्ये जाऊयात। शेवटचं षटक या ठिकाणी चालू असताना खरं तर ह्या क्रीडांगणाची सोय ज्यांनी आपल्याला करून दिलेली आहे सन्माननीय लारा दादा त्यांचं या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात। इथे तुम्ही पाहताय चांगला फटका शंकरच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमा रेषा पार छेरान षटकारांसाठी गेलेला आहे। 49 धावा फलकावरती लागलेल्या आहेत। या ठिकाणी आपले सारसोई गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय लारा दादा यांच्या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी महाराष्ट्र पोलीस बापू धोंडे यांना विनंती करतो, सन्माननीय संदीप दादा शिरगावकर यांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्माननीय लारा दादा यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। दादा धावसंख्या दाफलकावरती 55 धावा दाफलकावरती झालेल्या आहेत। खरं तर या आपल्या स्पर्धेसाठी सन्माननीय लारा दादा यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होतोय। मी संदीपदा शिरगावकर यांना विनंती करतो त्यांनी लारा दादा यांचा शुभ सन्मान करायचा आहे। सारसोई गाव खरं तर एक आदर्श गाव आहे आणि खरं तर जीवाला जीव लावणारी माणसं या गावामध्ये आणि त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय लारा दादा अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे। खरं तर आपल्या ह्या क्रिकेट स्पर्धेंना पश्चिम भागातल्या प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी यांचं सन्मान यांचं सहकार्य असतं। जत मैदानामध्ये टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती। इथे चांगला फटका खेळला, हा देखील फटका सुरेख आहे आणि ते देखील धावा भेटतील 6। या षटकारानंतर आता टीमची धावसंख्या थांबणार नाही। टीमची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 62 धावींवरती। बॅक टू बॅक 2 मोठे फटके। त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी आमच्या दोंडेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिरगावकर त्यांच्या या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचं हार्दिक स्वागत। सलग 3 षटकार शंकर दोंडे सेट ऑन फायर। 3 षटकार इथे तुम्ही पाहता अगदी कचाळ गोलंदाजी, खराब गोलंदाजी प्रवीण शिरगावकर यांची। 68 धावेंवरती फलक आलेला आहे। 2000 रुपये सूरज चाचा यांच्याकडून या ठिकाणी आज 3 षटकारांसाठी जमा झालेले आहेत। 4 बॉलचा खेळ या ठिकाणी समोर तुम्ही निश्चितच पाहताय। सन्मान्य दत्तात्रय शिरगावकर या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक स्वागत। षटकामधला दरम्यानचा 5वा बॉल, 5वा षटकार लागेल का? आणि 5वा षटकार देखील इथे मैदानामध्ये येतोय। अगदी बॅट खाली बॉल, प्रत्येक बॉल सेम लेंथ सेम लाईन आणि तुम्ही पाहताय 4 षटकार आतापर्यंत आले 5 बॉल मध्ये। शेवटचा 1 बॉल आता मैदानामध्ये बाकी असेल। शेवटचा बॉल 1 बाकी आहे। हा जर षटकार मारला सुनील बापू धोंडे यांच्याकडून 1001 रुपये। हा षटकार जातोय का? आणि ते हा देखील षटकार आलाय। 5 षटकार। तेरा चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि किती धावा? 13 चेंडूमध्ये 41 धावा शंकर यांनी खेळलेल्या आहेत। उत्कृष्ट